पाहूयात पुढची बातमी। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मुख्य आरोपी मिहिरच्या निर्दयी कृत्यानंतर शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांनी पळून जाण्याचा सल्ला दिला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अपघातानंतर स्टीअरिंग व्हीलवरती बसवला ड्रायव्हर राज ऋषीला। अपघात राज ऋषीच्या नावावरती टाकण्याचा हा प्रयत्न होता असंही आता उघड झालेलं आहे। वांद्रे इथल्या मिहिरच्या गाडी बंद पडल्यानंतर राजेश शहा यांनी गाडीची नंबर प्लेट आणि स्टिकर बदलण्याचाही सल्ला दिलेला होता। मुख्य आरोपी मिहिर शहा अजूनही फरार आहे। पोलिसांची 11 शोध पथकं तैनात करण्यात आलेली आहे। तर वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये संपूर्ण शहा कुटुंब आता अडचणीत आलेलं आहे। पुणे पोर्शे अपघात प्रकरणाप्रमाणे संपूर्ण कुटुंबाचा सहभाग उघड झालेला आहे। आरोपी मिहिर शहाचा वडील राजेश शहा यांनी पळून जाण्याचा सल्ला दिलेला होता। घरी जाण्याच्या पूर्वी त्यानं 30हून अधिक फोन केलेले होते। मैत्रिणीचं घर गाठून तिला घडलेला प्रकार सांगितला आणि त्यानंतर 2 तास तो तिथे झोपला। त्यानंतर घराला कुलूप लावून आरोपी मिहिर आई आणि बहिणीसह पळून गेल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं। त्यामुळे या प्रकरणामध्ये मिहिरची आई आणि बहिणीला आरोपी करण्याची सुद्धा शक्यता आहे। तर याच प्रकरणामध्ये आणखी एक अपडेट आहे। आरोपी मिहिर चालवत असलेली गाडी लपवण्याचा डाव होता असा देखील पोलीस तपासामध्ये आता उघड झालेला आहे। आरोपी मिहिरनं घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला। पश्चिम द्रुतगती मार्गाद्वारे तो पुढे जाणार त्याची गाडी वांद्रे कलानगर दरम्यान बंद पडलेली होती। यावेळी गाडी ही वांद्रे कलानगर येथून सोडून मिहिरनं पळ काढला। या घटनेची माहिती मिहिरनं वडिलांना दिली आणि त्यानंतर मिहिरचे वडील राजेश शहा कलानगर येथे गाडी बंद पडलेल्या ठिकाणी पोहोचले। पोलीस तपासामध्ये ही बाब समोर आलेली आहे। सूरज सावंत या संदर्भातले अपडेट देतील। सूरज। अमोल, नक्कीच आपण पाहतोय पुणे पोर्शे प्रकरणात ज्या पद्धतीने कुटुंब अडचणीत आलं होतं त्याच पद्धतीने वरळी हिट अँड रन केसमध्ये देखील संपूर्ण कुटुंब हे अडचणीत येण्याची शक्यता ही वर्तवली जाते। या संपूर्ण प्रकरणात त्याचे वडील जे आहेत राजेश शाह यांनीच त्याला पळून जाण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने आपण जर पाहिलं तर गाडीमध्ये देखील त्यांनी नंबर प्लेट आणि जो चिन्ह होतं पक्षाचं ते देखील खोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। त्याचबरोबर ती गाडी पूर्णपणे लपवण्याचा प्रयत्न हा देखील राजेश शहा यांचा होता। हे आता पोलीस तपासात समोर आलेलं आहे। तर या घटनेनंतर ज्यावेळी मिहिर पळून गेला त्यावेळी त्याची आई आणि त्याची बहीण यांनीच त्याला त्याच्या मैत्रिणीच्या इकडनं पुढे त्याला पळून नेण्याचा प्रयत्न केल्याचं देखील तपासात समोर आलेले आहे। तिघांचेही फोन हे स्विच ऑफ लागत आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता संपूर्ण कुटुंबच अडचणीत येतं का? पोलिसांच्या रडारवर ते आहे। त्यामुळे पोलीस त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून ही संपूर्ण कारवाई करू शकतात। तर दुसरीकडे वडिलांचा रोल हा महत्वाचा समोर आलेला आहे। त्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी वडिलांनीच त्याला संपूर्ण प्रकरणात गाडीची जी आहे तिकडून पळून जाण्यास सांगितलं होतं। त्याचबरोबर त्या गाडीचा जो ब्लेम आहे हा संपूर्णपणे चालक घेईल तू तोपर्यंत तिथनं पळून जाण्याच्या सूचना दिल्या होत्या। गाडी टो करून त्याच्यावरतील नंबर प्लेट आणि चिन्ह खोडण्याचा प्रयत्न देखील झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे एकूणच संपूर्ण परिस्थिती आपण पाहतोय तर या संपूर्ण कुटुंब कुठेतरी अडचणीत येऊ शकतं। संपूर्ण कुटुंबच कुठेतरी अडचणीत येण्याची शक्यता आहे। पुढे पोलीस तपासामध्ये नेमकं काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा